बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। स्वतः किणीकर यांनीच हा गौप्यस्फोट केलाय। या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेनं दोघांना ताब्यात घेतलंय। या घटनेमुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ माजली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अंबरनाथ शहरात शिवसेनेत 2 गट आहेत। याच गटबाजीतून बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला। बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत। याच लग्न सोहळ्यात 26 डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वतः आमदार किणीकर यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली। या प्रकरणी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि पोलीस या दोघांनीही अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिलाय। तर या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाही। ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक गड समजला जातो। 1990 पासून एक टर्म वगळता सातत्यानं अंबरनाथमध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आलेत। 2009 पासून अंबरनाथ मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे। तेव्हापासून बालाजी किणीकर हे या मतदारसंघाचं नेतृत्व करतात। गुरुवारी कर्नाटकातील बेळगाव इथं काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होतीये। बैठकीपूर्वी कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये पोस्टर लावले, ज्यामध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवला जातोय। भाजपच्या IT सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर चुकीच्या नकाशाचे छायाचित्र पोस्ट केलंय, ज्यात काश्मीर पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवण्यात आलाय। भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी म्हणाले, आज हृदय दुखावणारे चित्र समोर आले। भाजप कर्नाटकने एक ट्विट केलंय, ज्यामध्ये असं दिसून येतं की बेळगाव इथं काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी भारताच्या नकाशात पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनचा समावेश केलेला नाही। यापूर्वीही त्यांनी असे प्रकार केलेत। भारत तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींशी काँग्रेसचा संबंध असल्याचं आता स्पष्ट झालंय। बेळगाव इथं 26 डिसेंबर पासून काँग्रेसचे 2 दिवसीय अधिवेशन सुरू होत आहे। 1924 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या 39व्या अधिवेशनाला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय। बेळगाव इथं 26 आणि 27 डिसेंबर 1924 रोजी काँग्रेसचे 2 दिवसीय अधिवेशन झालं। हे पहिलं आणि शेवटचं अधिवेशन होतं, ज्याचे अध्यक्ष महात्मा गांधी होते। याच अधिवेशनात त्यांची पक्षाध्यक्षपदी निवडही झाली। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा बीडच्या मस्साजोग प्रकरणावर भाष्य करत राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देतील असा ठाम विश्वास व्यक्त केला। प्रस्तुत प्रकरणात सर्वप्रथम मीच SIT स्थापन करण्याची मागणी केली होती। त्यामुळे राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात जातीनं लक्ष घालून किंबहुना न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील असा मला विश्वास आहे, असं त्या म्हणाल्या। मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत। या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांचं नाव आल्यामुळे प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे। या पार्श्वभूमीवर गुरुवारी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। पंकजा मुंडे मंदिराच्या प्रांगणात पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, मी महालक्ष्मीच्या पवित्र दारात आहे। मी खोटं बोलत नाही आणि बोलणारही नाही। या प्रकरणी सर्वात अगोदर मी गोपीनाथ गडावरून SIT स्थापन करण्याची मागणी केली। त्या क्रूर प्रकरणाचा मी क्रूर संताप आणि निषेध व्यक्त केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यामुळं ते या प्रकरणात जातीनं लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील। मयत संतोष देशमुख माझा बूथ प्रमुख होता। तो माझ्याबरोबर काम करत होता। त्याने एक चांगला सरपंच म्हणून काम केलंय। त्यामुळे मुख्यमंत्री त्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे। संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड आहेत। मोबाईलचा CDR तपासला तर सर्व सत्य समोर येईल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय। तर पोलीस यंत्रणेवर दबाव निर्माण होऊ नये म्हणून तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा असंही क्षीरसागर यांनी म्हटलंय। संदीप क्षीरसागर पुढे बोलताना म्हणाले की
काही प्रकरणामुळे आमच्या जिल्ह्याची तुलना ही गँग ऑफ वासेपूर सोबत होत आहे हे खरं असलं तरी आमचा जिल्हा पुरोगामी विचारांचा आहे. बीडमध्ये दहशत असणाऱ्या लोकांवर जर सरकारने कारवाई केली तर हे सर्व प्रकार थांबतील. संदीप क्षीरसागर पुढे म्हणाले, मस्साजोगमधील लोकांनी माझ्यासमोर हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं. गाव नाही, जिल्ह्यातील लोकांना माहिती आहे की ज्यांनी हत्या केली त्यांनी ती पैसे घेऊन केली, पण यामागे वाल्मिक कराड आहे. संदीप क्षीरसागर पुढे म्हणाले, बीड जिल्ह्यातील लोकांमध्ये रोष असला तरी ते घाबरले देखील आहेत. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा 28 तारखेला आयोजित करण्यात आलाय. संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली आहे त्यातील आरोपींना अटक होत फाशीची शिक्षा व्हावी. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीतील पक्षांकडून या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्यात आलं. ईव्हीएम यंत्रातील फेरफारच्या मुद्द्यावरून यंत्रणेवर टीका केली जाते. काँग्रेसने तर थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून याबाबत स्पष्टीकरण मागितलं होतं. मात्र असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वेगळी भूमिका घेतल्याचं दिसलं. आपण ठोस माहितीशिवाय ईव्हीएमला दोष देणार नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळे बुधवारी पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच ईव्हीएम बाबत विचारलं असता त्यांनी वरील भूमिका मांडली. ईव्हीएम यंत्रात फेरफार झाल्याचं ठोस पुरावे हाती असल्याशिवाय त्याबाबत मी दोषारोप करणं योग्य ठरणार नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी याच ईव्हीएम यंत्रावर 4 निवडणुका जिंकली आहे असंही त्यांनी सांगितलं. ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीतील घोळांमुळे संशयास्पद वातावरण निर्माण झालंय. या सर्वाचा अभ्यास केला पाहिजे. या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या सगळ्या आक्षेपांमध्ये तथ्य असेल तर त्या गोष्टी बाहेर येतील असंही त्यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला. राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना अशोभनीय आहेत. परभणीतील घटनाही निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलंय. अशा प्रकरणांमध्ये केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून चालणार नाही. या प्रकरणांच्या मुळाशी जाऊन तपास झाला पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात पूर्वी इतके भीतीदायक वातावरण कधीच नव्हतं. आता मलाही भीती वाटू लागली आहे. चित्रपटांमध्ये जे गुन्हेगारीचे चित्र दिसतं तेच आता या राज्यात पाहायला मिळत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी बीडच्या मस्साजोग प्रकरणावर आपली विस्तृत भूमिका स्पष्ट केली. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका, त्याला थेट फासावर चढवा असं ते म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांचं नाव आल्यामुळे या प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी उपरोक्त मागणी करत प्रस्तुत प्रकरणावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. धनंजय मुंडे यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे, ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे. तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे. मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे. आता यात जे कोण गुन्हेगार आहे त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा. मग तो कुणी असो, कुणाच्याही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता. धन्यवाद. कल्याण हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या मुलाचा मतदारसंघ आहे. त्यांनी वेगळा संसार मांडल्यापासून या परिसरात महिला अत्याचार, दरोडे, बलात्कार, मुलींच्या हत्या यांचं प्रमाण वाढलंय असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की गुंडांना अभय दिलं जात असताना लाडके खासदार तिथं फिरकले देखील नाहीत. अक्षय शिंदे नंतर ही जी घटना घडली ती अतिशय धक्कादायक आहे. हे सर्व लोक कल्याण, अंबरनाथ आणि बीडलाच का असतात असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय.
संजय राऊत पुढे म्हणाले, राजकीय फायद्यासाठी महायुती सरकारने अक्षय शिंदेंचा एन्काउंटर केला. आता या गवळीने मुलीची लैंगिक अत्याचार करत हत्या केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे गप्प का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. संजय राऊत म्हणाले की संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनाचा मुद्दा जर विरोधी पक्षांनी उचलला नसता तर गृह खात्याने हे 2 खून पचवले असते. आम्हाला तिथं जाऊ नका म्हणता तुमचे मंत्री तिथं का गेले होते? यापूर्वी तुम्ही अशा ठिकाणी पर्यटनासाठी जात होतात का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केलाय. देवेंद्र फडणवीसांना मी आज एक व्हिडिओ पाठवलाय. बीडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये कशा हत्या झाल्या, कुणाकुणाच्या झाल्या आणि ते प्रकरण दाबलं गेलं, ते कोण आहे, कुणी केलं याची माहिती एका व्यक्तीनं दिली आहे. तो व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकलाय, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनात 17 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित केलं. यावेळी 14 राज्य केंद्रशासित प्रदेशातील 17 मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये 7 मुलं आणि 10 मुलींचा समावेश आहे. बाल पुरस्कार 7 श्रेणींमध्ये दिले जातात, ज्यामध्ये कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा आणि पर्यावरण यांचा समावेश आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मोदी सुपोषित पंचायत योजनेचा शुभारंभ करतील आणि मार्च पास्टला हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेते आणि मान्यवरांसह सुमारे 3500 मुलं या कार्यक्रमात सहभागी होतील. राष्ट्रीय बाल पुरस्कार केंद्र सरकारने 1996 साली सुरू केला. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या बालकांचा गौरव करण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय बाल पुरस्कार सुरू केला. 1996 पासून पुरस्कार मिळालेली ही मुलं कर्तव्याच्या वाटेवर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतात. महिला आणि बाल विकास मंत्रालय पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी मुलांची निवड करते. ज्या मुलांचं वय 5 वर्षापेक्षा जास्त आणि 18 वर्षापेक्षा कमी आहे, जे भारताचे नागरिक आहेत आणि देशात राहतात, त्याला हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. 2018 मध्ये शौर्य क्षेत्रात यश संपादन केलेल्या मुलांचाही समावेश करण्यात आला.